आणि यानंतर बातमी आहे वारीमध्ये दंग झालेल्या विठ्ठल भक्तांची। तुकोबांची पालखी आज इंदापूर मुक्कामी आहे आणि या ठिकाणी थोड्याच वेळात तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा देखील काही वेळापूर्वी पार पडलेला आहे। इंदापूर मधल्या रयत शिक्षण संस्थेच्या आवारात झालेल्या या रिंगण सोहळ्याच्या वेळी अवघी इंदापूर नगरी दुमदुमून गेली। इंदापूरसह आजूबाजूच्या अनेक गावातील लोक या रिंगण सोहळा पाहण्यासाठी यामध्ये सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित होते। या रिंगण सोहळ्याचा आढावा घेतलाय भक्ती बिसुऱ्याने। माझे जीवाची आवडी पंढरपुरा नेन गुढी म्हणून देहूहून निघालेली संत तुकोबा महाराजांची पालखी आज इंदापूरमध्ये येऊन दाखल झाली आहे आणि इंदापूर शहराला अक्षरशः उत्सवाचं रूप आलेलं पाहायला मिळतं आहे। इंदापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाच्या मोठ्या ग्राउंडवरती रिंगण सोहळा जो आहे तो संपन्न होताना पाहायला मिळतो आहे। तुकोबांची पालखी काल निमगाव केतकी इथं मुक्कामाला होती। आज पहाटे निमगाव केतकीहून मजल दरमजल करत पालखी इंदापूरमध्ये येऊन दाखल झालेली आहे आणि वारीच्या वाटेवरचा सगळ्यात महत्त्वाचा सोहळा ज्याला रिंगण सोहळा असं म्हणतात तो रिंगण सोहळा आज इथे इंदापूरमध्ये पार पडताना पाहायला मिळतो आहे। इंदापूर शहरातल्या नागरिकांनी सुद्धा हे रिंगण जे आहे ते अनुभवण्यासाठी म्हणून मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। अक्षरशः लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय या संपूर्ण महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती आता लोटलेला पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर आजूबाजूच्या सगळ्या इमारती ज्या इमारती आजूबाजूला आहेत त्या सगळ्या इमारतींच्या गच्चीवरती सुद्धा मोठ्या संख्येनं लोक जमा झालेले आहेत। का तर हे रिंगण प्रत्येकाला पाहायचंय। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारीमध्ये वारकरी कुठल्याही निमंत्रणाशिवाय कुणीही न बोलवता येत असतात। वारी देहूपासून पंढरपूर पर्यंत अखंड ज्ञानोबा तुकारामचा गजर करत हे वारकरी जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेनं चालत असतात आणि या सगळ्या वाटेवरचा शीण थकवा जर काही आला असेलच तर तो घालवण्यासाठी म्हणून हे रिंगण जे आहे त्याचं आयोजन केलं जात असतं। रिंगण सोहळा जो आहे तो पार पडतो आहे। आपण बघतो आहोत विणेकरी सगळ्या दिंड्यांचे प्रमुख असलेले विणेकरी जे आहेत ते या रिंगणामध्ये आता सहभागी झालेले आहेत। आपापली विणा हातात धरून हे सगळे जण या रिंगणामध्ये धावत आहेत। खरं तर दिंड्या हा वारीतला किंवा संपूर्ण या दिंडी सोहळ्याचा प्रमुख भाग असतो। दिंडीचा प्रमुख हा विणेकरी असतो आणि त्या सगळ्या दिंडी प्रमुखांचं विणेकऱ्यांचं रिंगण जे आहे ते आता सुरू झालेलं पाहायला मिळतं आहे। आपापली विणा हातात धरून हे सगळे विणेकरी जे आहेत ते रिंगणामध्ये धावत आहेत, सहभागी होत आहेत। खरं तर देहूहून निघाल्यापासून ते कुठल्याही पंढरपूरला पोहोचेपर्यंत ही विणा जी आहे ती विणा वारकऱ्यांकडून खाली ठेवली जात नाही। ती सदैव खांद्यावर घेऊन हे वारकरी जे असतात हे विणेकरी जे असतात ते वारीमधून चालत असतात। विणा खाली ठेवली जात नाही आणि त्याच पद्धतीने आता सुद्धा हे सगळे वारकरी जे आहेत ते आपापल्या खांद्यावरती विणा घेऊन या रिंगणामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विजय राऊत सह भक्ती बिसुरे, एबीपी माझा, इंदापूर।